नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण ऐकतोय अनोळखी या वळणावर भाग 34. मागच्या भागात आपण बघितले होते, मेघना आपल्या रूममध्ये जाऊन बेडवर आडवी झाली. झोप काही लागत नव्हती. डोक्यात सारखा विवेकचा विचार चालू होता. मनातून तर आनंद झाला होता, पण तो आपल्याला ओळखू शकत नाही हे दुःखही काही कमी नव्हते. पण सत्य स्वीकारावे तर लागणारच होते आणि समोरच्या परीक्षेसाठी तयारी करायची होती. विवेकच्या मनात आणि हृदयात स्वतःचे स्थान पुन्हा नव्याने निर्माण करायची परीक्षा. आता पुढे मेघनाची आवराआवर चालली होती. मन तर आनंदी होतं, तरीही एक वेगळीच हुरहुर लागलेली. मेघना, ही साडी नेणार आहेस का बघ? माझ्या कपाटात राहिलेली. भरून घे बॅगमध्ये, तिची आई म्हणाली. नको, असू दे. आधीच जास्त साड्या भरल्या. बॅग फुल झाली आता. बरं, पुढल्या वेळी आलीस की नाही. आणि काळजी नको करूस, होईल सर्व ठीक. चांगली काळजी घे त्यांची, म्हणजे झालं. त्यांनी काय काय सोसलं एवढ्या दिवसात कुणास ठाऊक. आई, मला कल्पना आहे. मी माझ्या विवेकला परत घेऊन येणार म्हणजे येणार. इथपर्यंत आले हेच माझं नशीब. आता पुढच्या प्रवासात मी त्यांच्या सोबत आहे, मेघना म्हणाली. विवेकला येऊन 2 दिवस झाले होते. तो आला त्या दिवशी आश्चर्य आणि आनंदाने तिला झोप लागेना. पहाटे कधीतरी डोळा लागलेला. दुसऱ्या दिवशी तिला जरा उशिराच जाग आली. ती फ्रेश होऊन बाहेर आली. सुबोध आणि विवेक थोड्याच वेळापूर्वी मॉर्निंग वॉकवरून परत आले होते. काय ग, किती उशिरा उठतेस? शोभतं काय का आर्मी ऑफिसरला? सकाळी उठून व्यायाम करायचा असतो, विसरलीस की काय इथे येऊन? सुबोध मेघनाला चिडवत म्हणाला. अरे काल जरा उशिरा झोपले ना म्हणून. चहा घेतलास का? थांब, मी घेऊनच येते चहा. मेघना बोलतच आतमध्ये निघून गेली. ये आर्मी ऑफिसर है? विवेक आश्चर्यचकित होऊन सुबोधला विचारत होता. हाँ भाई, क्यों, डर लग रहा है क्या? हाँ थोड़ा सा, लेकिन क्या सच में ये मेरी बीवी है और ये मेरी फैमिली? तुम्हें क्या लगता है? सच सच बताना. माँ और बाबूजी की आंखें देखकर तो लगता है कितने प्यार से सहलाते हैं मुझे, लेकिन ये मेरी बीवी है, इस पे विश्वास नहीं हो रहा है. कितनी सुंदर है, और तुम बता रहे हो कि आर्मी ऑफिसर भी है. फिर इसने मुझसे शादी क्यों की? विवेक विचार करत म्हणाला. ज़्यादा मत सोच मेरे भाई, धीरे धीरे सब पता चल जाएगा. और तुम भी एक आर्मी ऑफिसर हो, कैप्टन हो मेरी तरह. और ये मेघना तुम्हारी इच्छा के खातिर इसने आर्मी जॉइन की है, समझे? सुबोध त्याला समजावत म्हणाला. विवेकने मान हलवून होकार दिला. मेघनाही तिघांचा चहा घेऊन बाहेर आली. चहा घेताना विवेकची नजर राहून राहून तिच्याकडे जात होती. त्याला तिच्याशी बोलावेसे वाटत होते, पण सुरुवात कुठून करायची हे मात्र कळत नव्हते. मेघनाचंही काहीच असंच झालेलं. आणि मला ग चहा? ऋषभ त्यांच्याजवळ येत म्हणाला. बस दादा, मी आणते. नको, तू राहू दे, मीच जाऊन घेऊन येतो. ऋषभ किचनकडे वळला, पण तो पुढे जाण्याआधी समीराने त्याच्यासाठी चहा आणलेला. अरे आपल्याला जायचं आहे ना बाहेर, लवकर आवरा सगळ्यांनी, ऋषभ बोलला. मी आईला थोडी मदत करते, नंतर आवरते, मेघना म्हणाली. दुपारी चौघेजण शेताकडे निघाले. ऋषभ आणि सुबोधच्या मन छान गप्पा रंगल्या होत्या. विवेक मन लावून त्यांचे बोलणे ऐकत होता. मेघना सगळ्यांच्या मागून चालत होती. शेतावर पोहोचले. शेत बघून सुबोधचे डोळे मोठेचे मोठेच राहिले. नजर जाईल तिथपर्यंत शेत त्यांचंच होतं. हिरवगार शेत पिकांनी पूर्ण बरगच्च भरलेलं. त्यात हिवाळा असल्याने वातावरण तर बघायलाच नको. 2-2 गडी माणसं होती. त्यांचे कुटुंबही तिथेच शेतात राहत होते. फळांची झाडेही भरपूर होती. ऋषभने जेवणाचा बेत शेतातच करायचा म्हणून गड्याच्या बायकोला स्वयंपाक करायला सांगितले होते. छान गावरान कोंबड्याचे मटण आणि भाकरी असा बेत ठरवला होता. ऋषभ या गोष्टी दिल्लीला खूप मिस करायचा. कितीही मोठ्या हॉटेलमध्ये जेवायला गेले तरी शेतातल्या जेवणाची सर कुठल्याच हॉटेलमध्ये येत नाही. विवेक आणि मेघनाला एकमेकांशी बोलण्याचा चान्स मिळत नव्हता. ऋषभच्या लक्षात आले. त्याने सुबोधला दुसरीकडे नेले. आता तिथे फक्त दोघेच होते. सुरुवात कुठून करायची कुणालाच कळत नव्हते. तुम्ही खरंच मला ओळखले नाही, मेघना म्हणाली.
मी स्वतःलाच ओळखले नाही, बाकी कुणाचं काय सांगू. मेघनाला त्याचे शब्द ऐकून वाईट वाटले. बरोबरच बोलत आहे. मला ओळखले असते तर किती अधीरतेने मिठीत घेतले असते मला. मी हे काय विचारून बसले, मेघना मनात बोलत होती. काही बोललात का? आपण चांगल्या डॉक्टरकडे जाऊया, तुम्ही नक्की बरे व्हावंच लागेल तुम्हाला. बोलताना तिचा आवाज जड झाला होता. किती वर्ष झाली असतील आपल्या लग्नाला, तो म्हणाला. 2-4 महिन्यांनी 7 वर्ष पूर्ण होती. काय? पण तुझं वय तेवढं दिसत नाही ना, त्याने गोंधळून विचारले. सगळ्या प्रश्नांची उत्तरे नाहीत माझ्याकडे आता. तुम्ही बरे झाल्यावर सगळेच आठवले आणि मी असणार आहे तुमच्यासोबत. स्वतःला एकटे समजू नका. दोघांमध्ये एक प्रकारचा अवघडलेपणा होता. किती वाट बघितली होती मेघनाने त्याची. तो परत आला तरी अशा अवस्थेत. देव तरी आणखी किती परीक्षा पाहणार होता मेघनाची आणि विवेकची सुद्धा. 2 दिवसांनी सुबोध परत आपल्या गावी निघाला होता आणि मेघनाही विवेक आणि तिच्या सासू सासऱ्यांना सोबत. रमेशराव त्यांना येथेच राहण्याचा आग्रह करत होते, पण सुधीररावांना ते योग्य वाटले नाही. शिवाय आपल्या घरी गेल्यावर विवेकची स्मृती परत येण्याचे चान्सेस जास्त होते, असे त्यांचे मत बरोबरच होते. मेघनाच्या आईवडिलांना मुलगी सासरी चालली म्हणून आनंद मानावा की विवेकची अवस्था बघता दुःख करावे हेच कळत नव्हते. पण तिला पाठवणे गरजेचे होते. हीच तर तिची पत्नी आणि सून म्हणून खरी परीक्षा होती. तिची पाठवणी करताना दोघेही अगदी हळवे झाले होते. ऋषभ आणि समीराच्याही डोळ्यात पाणी दाटून आले होते. मेघना मात्र आनंदी होती. ती विवेकसोबत स्वतःच्याच घरी जायचं आहे या विचारानेच समाधानी होती. एका मित्राकडून सुधीररावांनी न्यूरोसर्जनची अपॉइंटमेंट घेऊन ठेवलेली होती. जाताना आधी त्याला दवाखान्यात दाखवायचे होते. सगळ्यांचा निरोप घेऊन ते गावाला निघाले. मेघनाने आपल्या सुट्ट्या 2 महिने वाढवून घेतल्या होत्या. एका मोठ्या हॉस्पिटलसमोर गाडी उभी राहिली. सर्वजण खाली उतरले. विवेकला घेऊन जोशी डॉक्टरांच्या केबिनकडे निघाले. पेशंटची बरीच रांग लागलेली होती, पण सुधीररावांनी नंबर लावून घेतलेला असल्याने लवकरच त्यांचा नंबर लागला. मेघना आणि सुधीरराव डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेले. नंदाताई बाहेरच थांबल्या. डॉक्टरांनी विवेकला व्यवस्थित तपासले. त्याच्या आधीचे रिपोर्ट्स आहेत का विचारले. सुधीररावांनी त्यांना खरे खरे सांगितले. जवळपास 4-4.5 वर्षांनी तो परत आला होता. डॉक्टरही ऐकून आश्चर्यचकित झाले. हे बघा, आपण काही महत्त्वाच्या चाचण्या करून घेऊया. बहुतेक त्यांना डोक्याला जबरदस्त मार लागल्याने त्यांची स्मृती गेलेली आहे. सिटी स्कॅन करून डोक्याची जखम किती खोलवर आहे ते बघावे लागेल. तसेच इतरही चाचण्या कराव्या लागतील. त्यानंतर मी काही औषधे लिहून देणार. त्यांना अगदी सकस आहार, भरपूर झोप, पुरेसा व्यायाम आणि मेडिटेशन या 4 गोष्टींची काळजी घ्या, म्हणजे औषधांचा परिणाम लवकर होईल, जोशी डॉक्टर म्हणाले. हो डॉक्टर, आम्ही नक्की काळजी घेऊ, मेघना म्हणाली. या टेस्ट करण्यासाठी कधी यावे लागेल की आता करता येते? आता लगेच करून घ्या, मी तसं लिहून देतो. पण त्याचे रिपोर्ट्स यायला वेळ लागेल. त्यासाठी 2 दिवसांनी यावे लागेल. तेव्हाच मी औषधे लिहून देणार. सध्याही थोडी विटॅमिनची टॅब्लेट्स घेऊन जा, डॉक्टर थोडीशी औषध लिहून देत म्हणाले. सिटी स्कॅन आणि बाकी गोष्टींची तपासणी त्याच दवाखान्यात केली जात होती. त्यामुळे फार त्रास नसला तरी या विभागातून त्या विभागात ये-जा करताना चांगलीच दमछाक होत होती. नंदाताईंना मात्र त्यांनी एका जागेवर बसवून ठेवले होते. सगळ्या तपासण्या होईपर्यंत संध्याकाळ झाली. घरी जाताना त्यांनी विवेकसाठी कपडे खरेदी केले. विवेकजवळ असलेले सगळे कपडे जुने आणि ढगाळसे होते. सगळं होऊन घरी जाईपर्यंत रात्र होऊन गेली होती. एका अर्थाने बरेच होते, नाहीतर आजूबाजूच्या लोकांनी विचारपूस करता करता नाकी नऊ आणले असते. विवेक काही ओळखीच्या खाणाखुणा सापडतात का म्हणून घरात चौफेर नजर फिरवून बघत होता, पण त्याला काहीच आठवत नव्हते. हॉलमध्ये मात्र दोघांच्या लग्नाचा एक छानसा फोटो लावलेला होता. त्यात मेघना आणि विवेक दोघं एकमेकांचा हात पकडून एकमेकांकडे पाहत उभे होते. दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद दिसत होता. तो बराच वेळ त्या फोटोकडे बघत बसलेला होता. अरे किती वेळ बघशील त्या फोटोकडे, आई किचनमधून आली आणि चहाचा कप त्याच्या हातात देत म्हणाली. त्या फोटोत मीच आहे का ते बघतोय. विवेक फोटोवरची नजर हटवत म्हणाला. तू नाही तर अजून कोण असणार? आपली मेघना कुणाला उभी तरी करते होय जवळ? नंदाताई अभिमानाने बोलल्या.
मेघना किचनमध्ये स्वयंपाक बनवायला लागली होती. या फोटोत ती आणखीनच सुंदर दिसते ना, विवेक म्हणाला. हो रे, लग्नात तर फारच गोड दिसत होती. उगाच नाही तू तिच्या प्रेमात पडला होतास. आई, आमचं लव्ह मॅरेज होतं. तुझं तुलाच माहीत बाबा. माझ्या भाच्याच्या लग्नात तिला बघितलंस आणि दुसऱ्या दिवशी तिच्या वडिलांकडे जाऊन मागणी घातलीस. बाकी तुमच्या दोघांचं तुम्हालाच माहीत, आई हसत म्हणाली. विवेकच्या डोक्यात प्रश्न भरपूर होते, पण आता प्रश्न विचारणे त्याला बरोबर वाटत नव्हते. म्हणून तो गप्प बसला. या घरात आल्यापासून त्याला आपलेपणा जाणवत होता. तो स्वतःला कम्फर्टेबल फील करत होता. सगळ्यांचे जेवण झाले. आरामाची वेळ होती. मेघनाला समजत नव्हते विवेकच्या रूममध्ये जायचे की नाही. आई, मी बाजूच्या रूममध्ये झोपते, मेघना म्हणाली. ठीक आहे, चालेल. तुम्ही दोघे आपापला वेळ घ्या. तोपर्यंत त्यालाही थोडंफार आठवायला लागेल आणि नाही आठवलं तरी एक नवी सुरुवात करावी लागेल. नंदाताई थोडा विचार करून म्हणाल्या. हो आई, मला कल्पना आहे. आठवेल त्यांना सगळं. यासाठी तर प्रयत्न करतोय ना आपण, मेघना म्हणाली. जा तू आराम कर आता. थकली असशील ना दिवसभर पळापळ करून. एवढी काही नाही, सवय झाली आहे आर्मीमध्ये गेल्यापासून, मेघना हसत म्हणाली. इकडे विवेक आपल्या रूममध्ये गेला. रूममध्ये इकडे तिकडे नजर टाकली. रूम अगदी नीटनेटकी होती आणि व्यवस्थित होती. त्याने कपाट उघडले. त्याचे कपडे होते. हँगरला लटकलेला त्याचा आर्मीचा ड्रेस होता. त्याने तो बाहेर काढला आणि बेडवर ठेवून कितीतरी वेळ त्याच्यावर हात फिरवत होता. काही जुन्या आठवणी आठवत नसल्या तरी त्या ड्रेसबद्दल एक प्रकारचा जिव्हाळा वाटत होता आणि मी एक आर्मी ऑफिसर होतो याचा त्याला अभिमान वाटायला लागला. कारण गेली 2-3 वर्षे तो हमाली काम करून आपले पोट भरत होता. त्याला ते दिवस आठवल्याने डोळ्यात अश्रू जमा झाले. बऱ्याच वेळाने तो ड्रेस उचलून त्याने कपाटात ठेवला. बाजूच्या कप्प्यात असलेल्या साड्यांवर त्याची नजर गेली. मेघनाचा लग्नाचा शालू होता. तोच बाहेरच्या फोटोमध्ये घालून असलेला. त्याने घाबरतच तिच्या साडीवर हात फिरवला. अंगातून एक वीज सळसळून गेल्यासारखी झाली. त्याने लगेच कपाट बंद केले आणि बेडवर येऊन झोपला. बरेच विचार त्याच्या डोक्यात थैमान घालत होते. या 4 दिवसात त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं होतं. नाहीतर त्याने नियतीसमोर हात टेकवले होते. मागचे काहीच आठवत नाही म्हटल्यावर समोर येईल तसे जीवन जगायला लागला होता. त्याला कधी वाटलंच नव्हतं त्याचा परिवार, आई वडील, बायको भेटतील किंवा ते आहेत ही सुद्धा कल्पना नव्हती. विचार करतच तो झोपी गेला. सकाळी कसल्या तरी गोंधळाने त्याला जाग आली. त्या गोंधळाने तो दचकून जागा झाला. त्याने खिडकीतून बाहेर बघितले. अजून चांगलेसे उजाडलेही नव्हते. काय चालले बघायला त्याने दरवाजा उघडला. समोरचे दृश्य बघून मात्र तो पूर्णपणे गोंधळला. तर आजचा भाग इथपर्यंतच. भेटूया पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.